पद्मा अजित लाहोटी, सौ पद्मा अजित लाहोटी, नंतर सौ सुरेखा तुकाराम बिडकर, सौ सुरेखा तुकाराम बिडकर, सुमन विठ्ठल मोहिते, सौ संगीता तुळशीराम जनता, सौ प्रफुल्लता प्रद्युम्न कुमार होरा, सौ प्रफुल्लता प्रद्युम्न कुमार होरा, सौ अश्विनी लीलाधर मंदरनल्ले, सौ अश्विनी लीलाधर मंदरनल्ले, सौ संगीता दत्तात्रय शिंदे, सौ संगीता दत्तात्रय शिंदे, सौ सुहासिनी लक्ष्मणराव चव्हाण, सौ सुहासिनी लक्ष्मणराव चव्हाण, सौ मंगल उत्तमराव आगवडे आणि कुमारी आलिशा नवीन शाह यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत। विविध क्षेत्रातील विविध पदाधिकारी, सर्व उपस्थित रसिकांचे मराठा महासंघ आणि धमाका ग्रुप यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत। पुष्पहाराला शोभा नाही फुलांशिवाय, पुष्पहाराला आणि आज तो दिवस उगवला अखिल भारतीय मराठा महासंघ आणि धमाका महिला यांच्या संयुक्तरित्याने जो आज कार्यक्रम घेतला। खरं तर काय बोलावं, कारण इतकं म्हणजे आम्ही धावपळीत निर्णय घेतला काय मध्ये मराठा आंदोलन चालू होतं, त्याच्यामुळं कार्यक्रम होईल का नाही यायचा नाही हा प्रश्न निर्माण झाला। पण कर्मधर्माच्या तो प्रश्न भेटल्यामुळं आम्हाला आणखी उत्साह आला। पण त्यात आमच्या धमाका ग्रुपच्या बऱ्याच महिलांचा उपवास असल्यामुळं कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, पण दहाचं टायमिंग घेतलं त्याबद्दल प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो। आणि आज जो कार्यक्रम घेतो तो महिलांचा सन्मान म्हणून सन्मान घेताना खरं तर मी पहिल्यांदा आभार मानतो धमाका ग्रुपचं, कारण ज्यावेळी महिलांची निवड केली त्या सर्व धमाका महिला ग्रुपनं केलेली आहे, त्याच्यामुळं आम्ही अजिबात कुठे हस्तक्षेप केला नाही। त्यांनी जे योग्य जे सन्मान करण्याची महिला निवडली ती त्यांनी विचारपूर्वक केली आणि त्याच्यामुळे काहीतरी त्यांचा इतिहास आहे, काहीतरी त्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांना म्हणजे मला तर आनंद वाटतो की अशा महिलांचा सन्मान होतोय ज्या सामान्य कुटुंबात आहेत। मोठमोठ्या लोकांचे जवळजवळ आम्ही कार्यक्रम घ्यायचा नंतर होतं की 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी, पण ते काही कारणास्तव आम्ही पुढे ढकलला आणि आज तो दिवस उगवला अखिल भारतीय मराठा महासंघ आणि धमाका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जो आज कार्यक्रम घेत आहोत। खरं तर काय बोलावं, कारण इतकं म्हणजे आम्ही धावपळीत हा निर्णय घेतला, त्यामध्ये मराठा आंदोलन चालू होतं, त्याच्यामुळं कार्यक्रम होईल का नाही घ्यायचा का नाही हा प्रश्न निर्माण झाला। पण कर्मधर्माच्या तो प्रश्न निघल्यामुळं आम्हाला आणखी उत्साह आला। पण त्यात आमच्या धमाका ग्रुपच्या बऱ्याच महिलांचा उपवास असल्यामुळं कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, पण असं टायमिंग घेतलं त्याबद्दल प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो। आणि आज जो कार्यक्रम घेतो तो महिलांचा सन्मान होतो। सन्मान घेताना खरं तर मी पहिल्यांदा आभार मानतो धमाका ग्रुपचं, कारण ज्या महिलांची निवड केली त्या सर्व धमाका महिला ग्रुपनं केलेली आहे, त्याच्यामुळं आम्ही अजिबात कुठे हस्तक्षेप केला नाही। त्यांनी जे योग्य जे सन्मान करण्याची महिला निवडली ती त्यांनी विचारपूर्वक केले आणि त्याच्यामुळे काहीतरी त्यांचा इतिहास आहे, काहीतरी त्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांना म्हणजे मला तर आनंद वाटतो की अशा महिलांचा सन्मान होतोय ज्या सामान्य कुटुंबात आहेत। मोठमोठ्या लोकांचे सन्मान सोडे तो होत असतात, सामान्य महिलांना ज्या घरातून बाहेर पडून त्यांचा जो सन्मान होतो तो करणं खरं तर आज या धमाका ग्रुपमुळं मला ते साध्य करता आलं आणि मी मनापासून धन्यवाद परत एकदा धमाका ग्रुपचं करतो, कारण त्यांच्यामुळं माझ्या चॅनलला मराठी रोकटोक फिल्म चॅनल असेल, मराठी रोकटोक प्रेस मीडियाचं याला चांगला सपोर्ट आणि चांगलं नाव झालं। त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सुब्रताई शास्त्रगे, अखिल भारतीय मराठा महासंघ महिला अध्यक्षा बारामती, आमचे विक्रमबाबा पवार सरचिटणीस पुणे जिल्हा, तसंच सोनमताई राहुल मोरे अध्यक्षा समर्थ जोशी सोशल फाउंडेशन, तसेच आमच्या खरं गट संवर्धनाच्या अभ्यापासून जी संबंध आले अशा आमच्या भगिनी रत्नाताई सुरेश राव पिंगळे, तर त्यांचं असं कार्य तर खूप
आहेत त्यांनी महिलांसाठी बऱ्याच मोठ्या कामं केलेली आहेत, ते त्यांच्या भाषणात बोलतीलच. आणि आमच्या सर्वांना म्हणजे आज जे काय आपण इथं उपस्थित आहोत त्या प्रेरणा त्यांनी केली त्या आमच्या सर्वच्या बाबतीत म्हणून विषयाची बातमी जिल्हा उपाध्यक्ष विराज भैया काकडे, तेजस्वीताई काकडे, राजेश भाऊ काकडे, अनिल अण्णा चव्हाण, राजेश वसंतराव काकडे चव्हाण, सॉरी अमोल कांतीलाल साबळे, सचिन भाऊ मोरे, संदीप सायकडे, प्रमोद काकडे, योगेंद्र माने, दादासाहेब गायकवाड, संतोष मोहिते, कन्यातात्या जेते आणि या सर्वांनी दयानंद चव्हाण, विजय दत्तात्रय दायगडे या सर्वांनी जे सहकार्य केलं किंवा ज्या कार्यक्रमासाठी स्वतः त्रास घेतला, माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अखंड साथ दिली आणि आज हा दिवस उठवला, तो त्या सर्वांच्या सहकार्याने मला ते साध्य करता आलं. आणि मी मनापासून धन्यवाद परत एकदा त्यांना करतो, कारण त्यांच्यामुळं माझ्या चॅनलला मराठी डॉक्टर चॅनल असेल, मराठी डॉक्टर प्रेस मीडिया असेल, याला चांगला सपोर्ट आणि चांगलं नाव झालं. त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सुप्रियाताई विशाल बर्गे, अखिल भारतीय मराठा महासंघ महिला अध्यक्ष आमचे विक्रमबाबा पवार, सरचिटणीस पुणे जिल्हा, तसंच सोनमताई राहुल मोरे अध्यक्ष समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन, तसेच आमच्या खरं तर आमचं गट संवर्धनाच्या अगोदरपासून जी संबंध आहे असे आमच्या भगिनी रत्नाताई सुरेश राव पिंगळे, तर त्यांचं असं कार्य त्यांचं खूप आहे. त्यांनी महिलांसाठी बऱ्याच मोठ्या कामं केलेली आहेत, ते त्यांच्या भाषणात बोलतीलच. आणि आमच्या सर्वांना म्हणजे आज जे काय आपण इथं उपस्थित आहोत त्या ज्या प्रेरणा त्यांनी दिली त्या आमच्या तनुजा वाघे म्हणून शहा विषयाची बारसरे जिल्हा उपाध्यक्ष विराज भैया काकडे, तेजस्वीताई काकडे, राजेश काकडे, अनिल अण्णा चव्हाण, राजेश वसंतराव काकडे चव्हाण, सॉरी अमोल कांतीलाल साबळे, सचिन भाऊ मोरे, संदीप सायकडे, प्रमोद काकडे, योगेंद्र माने, दादासाहेब गायकवाड, संतोष मोहिते, कन्यातात्या जेते आणि या सर्वांनी दयानंद चव्हाण, विजय दत्तात्रय दायगडे या सर्वांनी जे सहकार्य केलं किंवा ज्या कार्यक्रमासाठी डॉक्टरची पदवी घेऊनच ती दिलेली आहे. आम्हाला त्याचा साथ अभिमान वाटतो. कारण जे आपण केले ते दुनिया बघत असते, पण प्रत्येक ज्या वेळेस मी कार्यक्रम घेतला त्या वेळेस थोडासा मार्केटाला घाला पडतात, त्याची मार्केटा नाही करत, पण त्याच्यापुढे कार्यक्रमाला एक वेगळी दिशा मिळते, एक वेगळं चॅलेंज माझ्यापुढे उभं राहतं. आणि माझ्या लाईफ मधलं म्हणजे जन्मापासून ते आतापर्यंत संघर्ष खूप आहे. आणि हे कुणाला माझं कोणीतरी सांगती करायला म्हणून नाही, कारण मी स्वतःच एक गडद केलं करतं, त्याच्यामुळे मला ह्या वादळवाऱ्याची मला भीती नाही. फक्त ज्या माणसांनी मला साथ दिली समाजातून असेल किंवा या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, इथून पुढेही असेच कार्यक्रम आपले समाजातूनच्या आणि मराठा महासंघाच्या माध्यमातून निश्चित याच्यापेक्षाही चांगले कार्यक्रम घेऊन येऊया. आणि परत एकदा सर्व मान्यवरांनी जी वेळ दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व जे सन्माननीय आहेत त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद. लहानाची मोठी मी निमूटमध्ये झाली. काही खरेदी करायचं म्हटलं तरी पण दिरेलाच यावं लागत होतं. एक गावाच्या मातीशी आपली नाळ जोडलेली असते आणि त्या गावाला असं कौतुक करावं याच्यासारखी दुसरी मौलाची आनंदाची गोष्ट नाही. आज मी माझ्या वडिलांना सोबत घेऊन येणार होते कारण त्यांच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो. आज मी तुमच्या समोर इथे उभी राहिली तेच केवळ शिक्षणामुळे.
नसतं तर कुणीही मला बोलवलं नसतं. शिक्षणासोबत येतं ते म्हणजे कर्तृत्व. शिक्षण घेतलं आणि फक्त स्वतःच्या संसाराला आर्थिक हातभार लागावा म्हणून काम केलं नाही, तर मला खरं वाटायचं की माझ्या माय भगिनींसाठी मला काहीतरी करता यावं, माझ्या समाजासाठी मला काहीतरी करता यावं. ते करत असताना सामाजिक कार्यासाठी द्यावा लागतो तो वेळ, घालवावा लागतो तो पैसा. एक विचार समाजापर्यंत पोहोचवायचं म्हटलं तर फक्त मला महिला भगिनींचंच कौतुक. पण मला वाटतं आता जेवढ्या महिला आहेत त्यांनी फक्त स्वतःसाठी एकदा काय करतो का अखिल भारतीय मराठा महासंघ आणि यांच्या सौजन्याने राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्काराचे आयोजन केले आहे. या पुरस्कारासाठीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ ॲडव्होकेट
पुरस्कार मी त्यांना मदत केलेली जमानत होती. मी शिवचंद्रला जीवन सुधारणारी त्याच्यावर रामाची मूर्ती घडवण्याचं काम चालू आहे. आणि ते घडवताना जो तात्पर्य आहे, घडवणार आहे, मूर्तीकार आहे, पायाच्या असं घडवतो. आता ती मूर्ती त्यांनी घडवत आहे. ज्यांना पुरस्कार मिळाला ती सगळ्याच मातेने आपण कुटुंब घडवली. नावारूपाला दगडाचा राम निर्माण करण्याची क्षमता तुमच्यात आहे म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाला. जिजाऊंच्या नावाने तुम्ही पुरस्कार मिळाला. जिजाऊंच्या बाबतीत ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्या महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला. तो मुलगा जन्माला त्यांनी घाताने घडवला. संभाजी महाराजांच्या विषयी वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं. पण पूर्वी राजांच्या मुलाला धनुर्धर दिला, घोड्याची रपे पोहणं, तलवारबाजीला शिकवलं जातं. शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना जिजाऊंनी संस्कृत शिकणारी माणसं तिथं उभी केली होती. म्हणजे आपली मुलं घडताना कुठल्याही क्षेत्रात पाठीमागं राहणार नाही. आम्हाला वाचन करतो अनेक ठिकाणी मी जातो त्यावेळेस सांगतो की एखाद्या माणसाला राजकारणी असणं किंवा काही असणं त्याच्यापेक्षा अभ्यासपूर्वक बोलणं हे आपले, कारण व्यासपीठावर बसल्यानंतर आपल्या ठिकाणी वेळ येते. आपण याच्यावर बोलायचं. तर आज अखिल भारतीय मराठा महासंघाने धर्मा महिला पुणेरा यांच्या वतीने राजमाता जिजाऊ मासाहेब पुरस्काराच्या निमित्ताने आलेली माझी भगिनी सुप्रिया, आपल्या सगळ्यांसाठी ऍडव्होकेट सुप्रिया बर्गे, विशाल बर्गे, आमचे दाजी विशालजी बर्गे या ठिकाणी उपस्थित असलेले आदर्श निराश्रमचे सरपंच सुशील लक्ष्मणराव चव्हाण या ठिकाणी उपस्थित असलेले माझे माणसाबरोबर आरोग्य सभापती दत्ताबा चव्हाण,